रायगड जिल्ह्यात महायुतीमधील संघर्ष टोकाला गेलाय। शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंचे सुनील तटकरेंना खडे बोल सुनावण्यात आलेत। राष्ट्रवादी महायुतीचा धर्म पाळत नसल्याचा आरोप। गद्दारी कराल तर श्रीवर्धनमध्ये उमेदवार उभा करू, शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंनी तटकरेंना इशारा दिलाय। तर कर्जतमध्ये राष्ट्रवादीने उमेदवार घोषित केल्यानं त्यांनी संताप व्यक्त केल्याचं सध्या पाहायला मिळतंय। त्यामुळे रायगडमध्ये आता महायुतीमधील संघर्ष टोकाला पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंनी सुनील तटकरेंना खडे बोल सुनावले। राष्ट्रवादी महायुतीचा धर्म पाळत नसल्याचा आरोपही त्यांच्याकडून करण्यात आलाय। आपण साऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केलं। आपण उमेदवार सुद्धा राष्ट्रवादीचा आपण त्या ठिकाणी तटकरे साहेबांना निवडून आणलेला आहे, परंतु जिल्ह्यामध्ये या साऱ्या नेत्यांनी एकत्रपणे येऊन महायुतीचा धर्म भविष्यामध्ये पाळला गेला पाहिजे। लोकसभेला आपण या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलं, परंतु आज जर परिस्थिती पाहिली विधानसभेची तर कर्जत मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचा घोषित उमेदवार झालेला आहे। म्हणजे महायुती असताना सुद्धा अशा पद्धतीने लपंडाव पाठीत वार करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे मित्रांनो। आणि म्हणून मी दक्षिण रायगडला भेट द्यायला आलेलो आहे। तर यासाठी झालेलं आहे भरत शेठ की जर या मतदारसंघामध्ये महाड मतदारसंघ तर आम्ही कसाही खेचून आणूच, पण श्रीवर्धन मतदारसंघ सुद्धा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, हे विसरता कामा नये। तर याच संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्या सोबत जोडल्या गेल्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे। सुषमाजी, आता रायगडमध्ये महायुतीमधील संघर्ष पेटलाय। शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंनी थेट सुनील तटकरेंना खडे बोल सुनावलेत, काय प्रतिक्रिया द्याल? खरं तर हा दोन पक्षातला त्यांच्या आपसातला विषय आहे, परंतु ज्या पद्धतीने आता या सगळ्या गोष्टी महायुतीत काही आलबेल नसल्याच्या पुढे येत आहेत, एका अर्थाने वारंवार कधी RSS कडून, विवेक असेल, ऑर्गनायझर असेल, अशा मासिकांमधून, साप्ताहिकांमधून, तर कधी कार्यकर्त्यांच्या बैठकांमधून भाजपकडून अजितदादांची कोंडी करण्याचा प्रयत्न होताना दिसत होता। पण आता ज्या पद्धतीने शिंदे गटातून आणि त्यातही महेंद्र थोरवे सारख्या आमदारांनी दादांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला सुनवायचे, म्हणजे हे अति झाले। महेंद्र थोरवेंची तशी फार प्रज्ञा नाही की त्यांनी तटकरेंच्या बद्दल बोलावं, पण हे एकूण सगळं चित्र पाहिलं असं लक्षात येते की कुठेतरी दादा गटाची गोची करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होते का, किंवा दादा गटाने त्यांच्यापासून दूर जावे यासाठीची रणनीती ठरवून भाजप आणि शिंदेकडून आखली जाते का, असे चित्र वाटते। नक्कीच सुषमाजी, धन्यवाद आपण लोकशाही मराठीला दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।